गणपती बाप्पा मोरया. भाद्रपदातील गणेशोत्सव आपण सगळेच उत्साहाने साजरा करतो. तुलनेने मागे गणेशोत्सव साजरा करण्याचं प्रमाण कमी आहे, पण अलीकडे वाढतंय का असा प्रश्न अनेकदा पडतो. आणि या उत्सवामागचं कारण काय, परंपरा काय सांगते, असेही प्रश्न असतात. चला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आजच्या भागात प्रयत्न करूया. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण गणेशोत्सव साजरा करतो. घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारच्या गणेशोत्सवात पार्थिव मूर्तीची पूजा प्रमुख मानली जाते. पण माघातील या उत्सवाचं वैशिष्ट्य हे की माघ शुक्ल चतुर्थी ही भगवान श्री गणेश यांच्या जन्माची तिथी मानण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रामुख्याने श्री गणेशाचा जन्मोत्सव आहे असं म्हणूया. म्हणूनच जरी हा उत्सव आपण भाद्रपदातील गणेशोत्सवासारखाच साजरा करतो, तरी अनेक ठिकाणी या उत्सवात पार्थिव मूर्तीच पूजली जाते असं नाही. धातूच्या मूर्तीचीही पूजा खूप ठिकाणी केली जाते. भगवान गणेशाचे विविध अवतार आहेत. त्यातील विनायक या अवताराशी या उत्सवाचं नातं मानण्यात येतं. आता या विनायक अवताराची कथा खरं तर फार छान आहे बरं का. म्हणजे आपण बालकृष्णाच्या लीला ऐकतो ना, तशा यात बालविनायकाच्या लीला आहेत. पण या गोष्टीत त्याचं नाव विनायक नाही, म्हणजे मूळ नाव विनायक नाही. काय आहे ही गोष्ट, चला ऐकूया. महोत्कट विनायक या अवतार रूपाने गणपतीने माघ शुद्ध चतुर्थीला जन्म घेतला आणि म्हणून माघी गणेश जयंती या दिवशी साजरी केली जाते. याच विनायकी चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतात. माघ म्हणजे थंडीचे दिवस आणि अशा वेळी स्निग्ध पदार्थ आहारात समाविष्ट केले जातात. म्हणूनच या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. म्हणजे मोदकापेक्षाही या उत्सवाच्या निमित्ताने गणेशाला तिळगुळाचे लाडू अधिक पसंत आहेत असं म्हणता येईल. किंवा यावेळी तिळसाखरेचं सारण असलेले मोदकही करतात. रुद्रकेतू तथा शारदा नामक दाम्पत्याला जुळी अपत्ये झाली. त्यांची देवांतक तथा नरांतक अशी नावं रूढ झाली. आधी हे दोघंही तपाचरण करणारे तरुण होते. देवश्री नारदांनी या दोघांना शिवपंचाक्षरी महामंत्राचा उपदेश करून तपाचरण करण्यास सांगितले. त्यांना भगवान शिवशंकरांनी वरदान रूपात श्री ब्रह्मदेव निर्मित कोणत्याही पदार्थाने मृत्यू नसावा असा अद्भुत वर दिला. आता आपण जणू अमर झालो आहोत या भावनेने त्यांना अहंकार झाला. त्यांच्यातील राक्षसी वृत्ती जागी होऊन ते जगाला त्रस्त करू लागले. त्यांची त्रिभुवनावर सत्ता स्थापन झाली. देवता स्वर्गलोकातून निर्वासित झाल्या, अरण्यवासी झाल्या. त्यांच्या या दुःखाने सर्वाधिक व्यथित झाली ती देवमाता अदिती. श्री कश्यपांसमोर तिने आपली व्यथा मांडली आणि उत्तर म्हणून तिला श्री गणेशोपासनेचं ज्ञान प्राप्त झालं. त्या आधारे तिने कठोर तपाचरण केलं आणि फलरूपात श्री गणेश दर्शन तथा पुत्ररूपात आश्रमात अवतरण्याचा आशीर्वाद तिला प्राप्त झाला. इकडे देवांतक नरांतकाच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनीही अंतिम उपाय म्हणून श्री गणेशाची आराधना सुरू केली. आणि या सगळ्यांच्या आर्ततापूर्ण हाकेला प्रतिसाद रूपात माघ शुक्ल चतुर्थीला कश्यपगृही भगवान महोत्कट रूपात अवतीर्ण झाले. या अवतारात अनेकानेक बाललीला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ एक गंधर्व कथा ही अशीच रोचक कथा. गंधर्वाचे राजे हाहा आणि हुहू हे कश्यपाश्रमात आले. बालविनायक तेथे खेळत होते. या गंधर्वांनी पंचायतन पूजा आरंभिली. श्री गणेश, श्री विष्णू, श्री शंकर, श्री देवी तथा श्री सूर्य या पाचही देवतांचं नियमित पूजन करण्यास पंचायतन पूजन असं म्हणतात. याचं मूळ कारण सगळ्या मार्गांचा समन्वय असतं. मात्र पाचांची पूजा करताना त्यांना वेगवेगळं मानण्यात आणि आम्ही पाचांचीही पूजा करतो याचाच अभिमान आणि पुढे जाऊन अहंकार वाटणाऱ्या गंधर्वांना श्री विनायकाने धडा शिकवला. श्री विनायकांनी त्या पाचही मूर्ती गिळून टाकल्या. आपल्या मूर्ती सापडत नाहीत म्हणून आकांड तांडव करणाऱ्या गंधर्वांना स्वतःच पाचही रूपात दर्शन दिलं. सगळं काही मोरयाच हे समजावून सांगणारी ही मोरया कृती आहे. श्री विनायकाच्या उपनयन प्रसंगी अनेक देवतांनी त्यांना भेट रूपात शस्त्रास्त्र दिली. आता वरपांगी पाहता उपनयन तर शास्त्राभ्यासाचा आरंभ, मग शस्त्र का दिली? तर जोवर शास्त्र आणि शस्त्र यांचा समन्वय होत नाही तोवर देवांतक नरांतक या वृत्तींचा विनाश संभव नाही.
पुराणकारांनी वर्णिलेले राक्षस या केवळ व्यक्ती नसतात, तर त्या प्रवृत्ती असतात. देवकार्यास विरोध करतात ते देवांतक, तर मानवीय मूल्यांना उद्ध्वस्त करतात ते नरांतक. यांच्या निर्दालनाकरिता ज्ञानाला कृतीची जोड अनिवार्य आहे. हा या कथेचा भाव समजून घेणं आणि आचरणात आणणं हे आवश्यक आहे. आता ह्याच वेळी महोत्कटाला देवांनी विविध भेटी आणि उपाधी दिल्या, तेव्हा इंद्राने त्यांना विनायक ही उपाधी दिली. श्री विनायकांच्या लीलांमध्ये कश्यप आश्रमाशिवाय काशी क्षेत्रालाही मोठं वैभवशाली स्थान आहे. काशीच्या राजाला आपल्या मुलाच्या विवाहासाठी पौरोहित्य करण्यासाठी ऋषी कश्यपांना आमंत्रित करायचं होतं, पण त्यांना हा निरोप उशिरा मिळाला. त्यांनी त्याआधीच एक यज्ञकार्य हाती घेतलं होतं. तेव्हा त्यांनी आपल्या ह्या मुलाला म्हणजे महोत्कट विनायकाला काशीला पाठवलं. देवांतक आणि नरांतक यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरं तर श्री विनायक काशी नगरीत आले. ते उघडपणे लीला करून राक्षसांचा पाडाव करू लागले. ह्यात एक तपशील असा येतो की काशीच्या राजाला काही राक्षसांकडून संरक्षण मिळालं होतं. म्हणजे आजच्या भाषेत गुंडांनी प्रोटेक्शन मनी घेऊन तुम्हाला त्रास न देण्याची जी प्रवृत्ती आहे, तसंच काहीच हे आहे. जरी वरवर पाहता काशीची अवस्था त्यावेळी ठीक असली, तरी मुळाशी दहशत होती. अशी अवस्था म्हणजे असुरांचं राज्य आणि देवांना तिथे स्थानच नाही. म्हणजे सुराज्य म्हणजे काय याच्या कल्पना अशा कथांमधून आपल्यापर्यंत पोहोचतात. आता हाच मुद्दा पुढेही पाहूया. काशी राजाच्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने तिथे आलेल्या विनायकांचा सगळ्यांनाच म्हणजे गावकऱ्यांना अगदी लळा लागला. सगळ्यांनाच वाटू लागलं की श्री विनायक आपल्या घरी यावेत. हा आग्रह खूपच वाढला आणि मग एके दिवशी श्री विनायकांनी घोषित केलं, उद्या आम्ही सगळ्यांच्याच घरी येऊ. आता ही वार्ता सगळ्या गावात पोहोचली. गावाबाहेर एका झोपडीत राहणाऱ्या महर्षी शुक्ल तथा देवी विद्रुमा नामक दाम्पत्याला ही वार्ता कळली. पण आनंद व्यक्त करावा की व्यथा हेच त्यांना कळेना. कारण प्रभू घरी येणार हा आनंद, पण स्वागताला घरात फुटकी कवडीही नाही याचं दुःख. शेवटी आहे त्यासह स्वागताची तयारी सुरू झाली. राखेने रांगोळी काढली, फुलाने आसन तयार करण्यात आलं. पण खायला काय देणार? शेवटी भिक्षा मागितली. मिळाल्या त्या सगळ्या गोष्टींचं पीठ करून लापशी केली. दुसऱ्या दिवशी वैभवशाली स्वागत करणाऱ्या इतर सगळ्यांना सोडून भगवान श्री शुक्लाच्या झोपडीत गेले. भगवान वैभवाचा नव्हे तर भावाचा भुकेला असतो हे सांगणारी ही कथा. माघी गणेशोत्सवात धुंडी विनायक व्रत करतात, म्हणजे उपवास केला जातो आणि बाप्पाच्या या रूपाचं स्मरण केलं जातं. आजही काशीमध्ये काशी विश्वेश्वराच्या दर्शनाआधी धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं जातं. त्याशिवाय काशीची यात्रा संपूर्ण झाली असं मानलं जात नाही. धुंडी विनायकाला हे महत्त्व प्राप्त झालं याची कथा सुद्धा ना खरंच सुंदर आहे. असं म्हणतात की एक दिवोदास नावाचा राजा होता. देवांनीच त्याला काशीचं राज्य दिलं, कारण तो अतिशय कर्तबगार राजा होता. त्यावेळेस काशीवर आलेलं दुष्काळाचं सावट त्याने दूर केलं. पण त्याने देवांना अट घातली की मी राज्य करत असताना कोणत्याही देवतेने काशीत राहायचं नाही. देव स्वर्गलोकात राहतील, नाग नागलोकात. जोवर माझ्या कारभारात कोणतीही चूक होत नाही तोवर शिवशंकरांनी सुद्धा काशीत यायचं नाही. अशा प्रकारे भगवान शंकरांना सुद्धा काशी सोडावी लागली. काही काळ लोटल्यावर भगवान शिवांना काशीची आठवण येऊ लागली. म्हणून दिवोदासाच्या कारभारात काही चूक शोधावी म्हणून त्यांनी योगिनींना पाठवलं. पण त्यांना काही चूक आढळली नाही. मग सूर्य देवता येऊन गेली, पण तेच झालं. साक्षात ब्रह्मदेव येऊन गेले, तरीही तेच. मग शेवटी विनायकाने ज्योतिषाचं रूप घेतलं. त्याने काही अपशकुन घडवून आणले, ज्याने घाबरून दिवोदास मार्गदर्शन घेण्यासाठी त्या ज्योतिषी रूपी विनायकाकडे आला. त्याने सांगितलं की तुझा मार्गदर्शक थोड्याच दिवसात येईल. मग श्री विष्णू रूप बदलून आले. त्यांनी राजाला सांगितलं की तुझा अहंकार हा तुझा शत्रू आहे. तुझ्या कर्तृत्वापुढे तू देवांना श्रद्धेला स्थान दिलं नाहीस, पण संकटाची चाहूल लागताच मात्र घाबरलास. देवांना असं वजा करण्यापेक्षा नित्य त्यांचं चिंतन करशील तर तुला अभय मिळेल आणि मोक्षाचा मार्ग सापडेल. मग त्याने काशी विश्वेश्वराची पुनर्स्थापना केली. अशा प्रकारे त्याच्या अहंकारातून श्रद्धेकडे जाण्याचा मार्ग ज्याने शोधला तो धुंडी विनायक.
म्हणून त्याचं दर्शन आधी घ्यायचं. अन्वेषणे दुढिरयम प्रतितोस्ती धातुः. अन्वेषण म्हणजे शोधणे. या अर्थी आपण हिंदीतही ढूंढना म्हणतो. त्याच अर्थाचा हा मूळ संस्कृत शब्द आहे. अन्वेषणे दुढिरयम प्रतितोस्ती धातुः. सर्वार्थ दुंढित तया तव दुंढी नाम. म्हणजे सगळ्याचे सार शोधणाऱ्या तुला दुंढी किंवा ढुंडी हे नाव प्राप्त झाले आहे. काशी प्रवेशमपि को लभतेत्र देही तोषम विना तव विनायक धुंडीराज. तुला संतुष्ट केल्याशिवाय काशी नगरीत अर्थात ज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश मिळत नाही. किती विचार करायला लावणारी कथा आहे ना ही. बुद्धीची देवता असणारे गणपती बाप्पा अशाच प्रकारे आपल्यालाही योग्य मार्ग दाखवत राहोत, हीच या दिवशी प्रार्थना करूया. हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा. माघी गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि असे वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.